Well, hello. Hello, this is the. mm we are talking about segment uh, Book of Love, segment 1. त्याच्या अगोदर मी शूट केला आहे का, कशा प्रकारे आहे ही बुक ऑफ लव ॲक्च्युली आहे का. एक प्रकारे well, still in your mind, so I'm gonna tell you what is exactly is this. And yeah, so का असते की मी हे स्टोरी सांगून आलो. बुक ऑफ लव काफ़ी माउंट स्टोरी आहे, काफ़ी फॅन्टॅस्टिक मूवी आहे. अँड मूवी नाही, स्टोरी. तुम्ही याच्यावर तर मूवी तर ऑफकोर्स बनवीनच. तर हे स्टोरी आहे कशाबद्दल, तर कशाबद्दल आहे तर मी पूर्ण सांगून देतो यार. हे सेगमेंट 1 काय म्हणजे असं कशाबद्दल आहे, का आहे हे सांगून बसण्यापेक्षा 25 डिसेंबर 2008 शायद या दिवशी पॅरिसमध्ये शायद विंटर असेल. डिसेंबरमध्ये यस विंटरच राहते. यस. तर तेव्हा एक हायस्कूलमधली मुलगी, तिचं नाव सेरा, तर तिच्यासोबत त्या दिवशी बहुत रॉंग होत राहते. बहुत रॉंग म्हणजे तिला सकाळी उठून हायस्कूलला जायचं लागते, बट ती सकाळी उठत नाही, त्यामुळे तिला स्वतःचा खूप राग येते. अदर दॅन जेव्हा ती उठते तेव्हा खूप काही गोष्टी मेस्टअप होऊन जाते. म्हणजे खूप काही गोष्टी बरोबर काम होत नाही किंवा वेळेवर होत नाही, असं तसं होऊन जाते. त्यामुळे ती खूप रागात असते. अदर दॅन ती हायस्कूलमध्ये जाण्यासाठी पण वेळ होते. हायस्कूलमध्ये गेल्यावर पण हायस्कूलमध्ये पण गेल्यावर काय होते की तिचं असाइनमेंट कम्प्लीट नाही राहत, तर त्यामुळे लेक्चर्स तिला रागवतात. तर ते होल क्लास समोर, तर हे बहुत ही पागल होऊन जाते. तिला काही कळत नाही, तर तिला खूप राग येते स्वतःवर. तेव्हा काय होतं, एक बंदा असतो जो तिला लाईन म्हणून राहतो स्कूलमध्ये. म्हणजे जेव्हा ती शिवा खात राहते तेव्हा हा तिच्याकडे असं पाहत राहतो. वाव, तिच्याकडे पाहत राहतो, तिला लाईन देतो. ते कुठेही जात असेल तिच्या मागे मागे जातो, तिला पाहत राहतो वगैरे वगैरे. तर तो मुलगा सडनली येतो आणि म्हणतो की आय लव्ह यू. नाही असं नाही पाहिजे. एक काहीतरी स्टोरी पाहिजे जे रिप्रेझेंट करते का त्याला खूप दुःख झालं. त्याच्यामुळे दुःख आहेच ना, कारण ही जेव्हा मेस्टअप होऊन राहील, तिचं डोकं खराब आहे, आणि तेवढ्यात हा बंदा प्रपोज करून राहिला, तर तिचं डोकं पण खराब. तर जे पूर्ण डोक्यात साचून आहे ते पूर्ण त्याच्यावर भाडाच काढून टाकली पूर्ण. तर ही स्टोरी आहे ना. हा प्रपोज नाही करत, हा जस्ट
वॉना बी माय फ्रेंड म्हणजे जस्ट एक मित्र बनण्यासाठी तिला हे म्हणतो, म्हणजे आय वॉन्ट बी अ फ्रेंड सो कॅन यू वगैरे वगैरे. सो अशा प्रकारे तर काय होते तेव्हा की हा म्हणते की आय वॉन्ट बी अ फ्रेंड बट शी वोंट, म्हणजे ती म्हणते नाही. तिच्यावर तुला खूप राग येते त्यामुळे ती फुल भडास काढून टाकते त्याच्यावर, म्हणजे फुल शिवा देते, तुला कळत नाही काही नाही वगैरे वगैरे असं तसं हे सगळं म्हणते. तर मग दुसऱ्या दिवशीपासून तू दिसत नाही. दुसऱ्या दिवशी ती सॉरी म्हणायला जाते बट शी वोंट. तर त्याच्यानंतर नियर अबाउट 10 वर्षानंतर म्हणजे 2018, तर तेव्हा ही पॅरिसमध्ये असते. 2018 येस, 10 वर्षानंतर आफ्टर ग्रॅज्युएशन. ती एका जणाला डेटिंग करत असते. सेगमेंट 1 हा एवढाच आहे. सेगमेंट 1 मध्ये एवढंच आहे की हा जाते बंदा, तिला प्रपोज किंवा म्हणा बी अ फ्रेंड, तर ती म्हणते नाही तू असा आहे तसा आहे, बयाड तुला समजत नाही काही नाही वगैरे वगैरे, तुला कळत नाही आणि असं तसं. अँड देन ही गोज अवे. सेगमेंट 1. सेगमेंट 2 पाहतो, लिहितो, नंतर शूट करतो. का सेगमेंट 1 काय जस्ट प्रोसेसिंगमध्ये आहे. मी याच्यावर मूवी राईट करतो म्हणलं, बट याच्यावर मला स्टोरी लिहायची, तर त्यामुळे थोडंसं हे आहे. कारण मला स्टोरीमध्ये खूप काही जास्त इलिमिनेट दाखवावं लागते, लिहावं लागते छोट्या छोट्या गोष्टी. जेव्हा पण मूवीमध्ये सरळ व्हिज्युअलायझेशन, कारण तिथे 2 मीडियम होते, एक आईज, 3 मीडियम, एक व्हॉइस तर राहतेच, ते आईजवरून पण सुद्धा कळते. ते पूर्ण राईट नाही कळत, याच्यात पूर्ण राईट करावं लागते, त्यावर लिहावं लागते. तो ब्रीथ घेत आहे नंतर तो म्हणते वगैरे. दॅट्स वाय. So this is the end of the story and we should be quiet.